मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील दैवत गावाजवळ महामार्ग पोलिसांचा वाहनाचा टायर अचानक फुटल्याने गाडी उलटसुलट फिरली आणि त्यात एक पोलीस कर्मचारी ठार तर 2 जण जखमी झाले आहेत। मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव नवलसिंग वसावे असे आहे व जखमींमध्ये अनिल पारधी आणि प्रकाश जाधव या 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। महामार्ग पोलिसांची गाडी पेट्रोलिंग करताना दैवत गावाजवळ हा अपघात घडला। अचानक पुढील टायर फुटल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि गाडीने महामार्गावर सलग 3 ते 4 पलटी घेतल्यात। स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत बचाव कार्य केले। जखमी कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। नवलसिंग गोसावी यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। वाहनातील कर्मचारी बाहेर फेकले गेले नसते तर कदाचित हानी कमी झाली असती। सुरक्षा साधनांचा योग्य वापर आवश्यक आहे। हा अपघात केवळ एक साधा अपघात नसून महामार्ग पोलिसांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे। पेट्रोलिंगसाठी वापरली जाणारी वाहने तांत्रिकदृष्ट्या तपासली जातात का? वाहनांच्या टायरची तपासणी, मेंटेनन्स, सुरक्षा उपकरणांचा वापर यावर प्रशासन किती लक्ष देते ही बाब खूप महत्त्वाची आहे। मागण्या मान्य होताच मराठा बांधवांची धुळ्यात आतिषबाजी। मराठा आरक्षणाकरिता विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मागील 7 दिवसापासून उपोषण सुरू होते। मागण्या मान्य होत नाही तोवर उपोषण सोडणार नाही यावर जरांगे पाटील ठाम होते। अखेर शासनाने मराठा समाजाच्या सर्व मागण्यांना मान्यता दिल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले। मागण्यांना शासनाची मंजुरी मिळाल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आतिषबाजी केली। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी आतापर्यंत अनेक वेळा आंदोलनं केलीत। राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील मराठा समाज एकवटून आंदोलनात सहभागी झाले। आंदोलन करताना काही आंदोलनकर्त्यांना जीव गमवावा लागला। मराठा आरक्षण मिळत नसल्याने काही तरुणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला। मोठ्या संघर्षानंतर अखेर शासनाने अंतरवाली सराटी येथील दमदार आंदोलन करता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे शस्त्र उगारल्याने मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना शेवटी सर्व मागण्यांना मंजुरी द्यावी लागली। यावेळी जल्लोषकर्त्यांनी सांगितले की जरांगे 2 वर्षापासून संघर्ष करीत होते। मुंबईत 5 दिवसापासून त्यांचे उपोषण सुरू होते। मागण्या मान्य होताच मराठा शासनाने जरांगे पाटलांच्या मागण्यांना मान्यता देताच उपोषण थांबविण्यात आले। त्यावेळी मराठा समाजाने एकच जल्लोष केला। धुळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सकल मराठा समाजातील माजी आमदार शरद पाटील, भानुदास बगदे, विनोद जगताप, सुधाकर बेंद्रे, हरिश्चंद्र वाघ, किशोर वाघ, मराठा क्रांती मोर्चाचे सर्व सदस्य, ॲडव्होकेट दिनेश काळे, गोविंद वाघ, वामन मोहिते, मनोज ढवळे, प्रभाकर वाघ, श्याम रायगुडे, उल्हास यादव, सुनील वरपे, भैया शिंदे, पप्पू माने, नैनेश साळुंखे, राजेंद्र चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील 2 वर्षापासून समाजासाठी पोटतिडकीने उपोषण करत होते। अनेक वेळेस त्यांनी जीवाची बाजी लावली होती। आता मागील 5 दिवसापासून मुंबईमध्ये त्यांनी आमरण उपोषण केलं। सर्व समाज तिथे एकटावलेला होता आणि शेवटी सरकारने सुद्धा या सर्व उपोषणाचा विचार करून, मराठ्यांच्या मागणीचा विचार करून सरकारने 8 पैकी 6 मागण्या मंजूर केलेल्या आहेत। ज्याच्यातच मराठा समाजाला फार आनंद झालेला आहे आणि आमच्यासाठी या मागण्या तर महत्त्वाच्या आहेतच, परंतु आमचे संघर्ष योद्धा, आमचे दैवत मनोजदादा जरांगे पाटील हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। तरी आम्ही सकल मराठा समाज हे शासनाचे या उपोषणस्थळी ज्या संघटनांनी मदत केली, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय विखे पाटील साहेब, उपसमितीचे अध्यक्ष, तसेच शिवेंद्रराजे भोसले, तसेच इतर अन्य जे मान्यवर आहे त्यांचे सकल मराठा समाज आभार मानतो। आज आमच्यासाठी 350 ते 400 वर्षानंतर आमचे छत्रपती हे मनोजदादा जरांगे यांच्या रूपामध्ये आमच्यासाठी अवतरलेले आहेत। आज हे मनोजदादा जरांगे हे संपूर्ण मराठ्यांकरिता छत्रपती म्हणूनच आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय।